बदलापूर प्रकरणातील अक्षय शिंदेचा एन्काउंटर कसा झाला? नमस्कार, सोशल चर्चामध्ये आपलं स्वागत आहे. बदलापूरमध्ये चिमुरडींच्या लैंगिक शोषणाच्या घटनेनंतर बदलापूरमध्ये मोठं आंदोलन पुकारलं गेलं होतं. दिवसभर सुरू असलेल्या या आंदोलनामुळे बदलापूरमधील रेल्वेपासून सर्व व्यवस्था ठप्प झाली होती. अगदी घराघरातील महिला रस्त्यावर रेल्वेच्या रुळावर उतरल्या होत्या. अक्षय शिंदेच्या फाशीची मागणी केली जात होती. सोमवारी संध्याकाळी आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आला आहे. स्वरक्षणासाठी पोलिसांनी अक्षय शिंदेवर गोळी झाडली. अक्षय शिंदेचा एन्काउंटर कसा झाला? पोलिसांनी नेमकी काय दिली माहिती? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्यापूर्वी आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बदलापूर पोलीस ठाण्यातही अक्षय शिंदेवर गुन्हा दाखल असल्याने तपासासाठी तळोजा कारागृहात ठाणे क्राईम ब्रांचची टीम ट्रान्सफर वॉरंटसह आली. संध्याकाळी 5:30 वाजता आरोपी अक्षय शिंदेला ठाणे क्राईम ब्रांचच्या 4 जणांच्या टीमनं ताब्यात घेतलं. पोलीस निरीक्षक संजय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोरे आणि 2 कॉन्स्टेबल अक्षय शिंदेला घेऊन निघाले. पोलिसांची व्हॅन संध्याकाळी 6 ते 6:15 वाजेच्या दरम्यान मुंब्रा बायपासवर आली असता अक्षय शिंदेने पोलीस अधिकारी निलेश मोरे यांच्या कमरेची सर्व्हिस पिस्तूल खिचून घेतली. अक्षय शिंदेने पोलिसांच्या दिशेने 3 राऊंड गोळीबार केला. त्यापैकी एक गोळी पोलीस अधिकारी निलेश मोरेंच्या डाव्या मांडीला लागली तर 2 राऊंड इतरत्र फायर झाले. यानंतर स्वरक्षणासाठी एका पोलीस अधिकाऱ्याने आरोपीच्या दिशेने एक गोळी झाडली. त्यात तो जखमी झाला. यानंतर त्याला कळव्याच्या शासकीय रुग्णालयात आणलं. यानंतर त्याला ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. कोण आहेत अक्षय शिंदेवर गोळी झाडणारे अधिकारी? तर ठाणे मध्यवर्ती गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी अक्षयवर गोळ्या झाडल्याचे समजते. मात्र पोलिसांच्या प्रसिद्धी पत्रकात त्यांचा उल्लेख झालेला नाही. संजय शिंदे यांनी याआधी ठाणे पोलिसांच्या गुन्हे विभागात खंडणी विरोधात पथकात काम केलेले आहे. या पथकाचे नेतृत्व प्रसिद्ध चकमकफेक अधिकारी प्रदीप शर्मा यांनी केलं होतं. दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकला अटक करण्याच्या पोलिसांच्या टीममध्ये त्याचा सहभाग होता. तर मंडळी, आरोपीचा पोलिसांनी केलेला एन्काउंटर तुम्हाला योग्य वाटतो का? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा, म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.